तर सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। उद्योगांप्रमाणे शेतीलाही विमा हवा असं देखील बच्चू कडू म्हणाले। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे, काय माहिती घ्या? नेहमीच पाहतो आपण का अशा प्रकारची अतिवृष्टी होणं किंवा अतिऊन तपणं किंवा जास्त थंडी पडणं किंवा एखादे रोगराईचा प्रभाव होणं नेहमी शेतकऱ्याला मरावं लागतं। आणि म्हणून आम्ही त्यांना कायमचा मार्ग सांगतोय सरकारला का पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एमआरजीमध्ये घेतली पाहिजे। मजुरीचा खर्च जर योजनेमध्ये बसला तर गावात मजूर पण स्थिर होईल आणि शेतकरी पण स्थिर होईल। ते केलं तर नुकसान पण कमी होईल। एखादं नुकसान झालं तर आज 80% खर्च हा मजुरीचा येतो आणि 20% हा पेरणी आणि खत बियाणे याचा लाभ होतोय। तर यावर एक कायमचा जर तोडगा असेल तर तो पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीमध्ये घेतली पाहिजे आणि नुकसान भरपाईमध्ये अधिक जास्त वाट न पाहता आपण पाहतो का आताच पंचनामे होणार मग 3 महिन्यांना पैसे भेटणार तर त्याला काही अर्थ उरत नाही। ते तातडीने देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे। जसं उद्योगांना इन्शुरन्स आहे तसं शेतीला तुम्ही का देत नाही? ती या प्रकारचं खरं तर आव्हान सरकारने स्वीकारलं पाहिजे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह यशपाल भोसले। आणि अशी अवस्था निर्माण होत असेल, माझं काय म्हणणं आहे का शासन निर्णय आहे का 24 तासाच्या आत मदत गेली पाहिजे आणि सानुग्रह अनुदान किमान 5,000 जास्त तर देत नाही, आता 10,000 आहे। अन्न धान्य त्याला दिलं पाहिजे, उपाशी कोणी राहिलं नाही पाहिजे। त्याच्या घरात काहीच नाही। तहसीलदार येळं आत्ता आलं, त्या तलाठ्यानं 3 तारखेला पंचनामे केले, 3 तारखेला केले म्हणतो। 3 तारखेला घटना झाली ना, 2 तारखेला 3 तारखेला त्यांनी पंचनामा केला। 3 तारखेच्या पंचनामा अजूनपर्यंत तहसीलमध्ये दिला नाही। काय अर्थ आहे? कुठलं प्रशासन आहे? स्पॉटवर आले तुम्ही, ज्या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे, किती भयावह परिस्थिती आहे बच्चू भाऊ? म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे। निसर्गानं मारलं हे वेगळं अलग आहे, सरकार द्यायला तयार आहे, पण प्रशासन जर असं वागत असन तर कठीणच आहे। आता मला वाटते कलेक्टरलेच नदीच्या काठावर आणून बसवलं पाहिजे, 2 दिवस ठेवावं लागेल इथं।